गुडघ्यावर एक तेल टाकायला द्यायला होतं आम्ही इथं. बरोबर, हो. तर ते जसं लिंगावर अभिषेक करतो ना आपण हा. महादेवाच्या हो. लिंगावर, हम्म. तर तसं ते तेलाची धार त्या याच्यावर सोडायची. बरोबर. तर ते करताना काय करायचं, हम्म. तेल खाली वाया जाऊ नये जाऊ म्हणून नये. तेच तेल पुन्हा पुन्हा तुम्ही वापरू शकता. हा समजा गुडघा आहे, हो. तर ह्याच्या बाजूला असं एक काहीतरी कणिक टोपलं म्हणा, काहीतरी. कणिक कणिक ठेवायची. असं कणिक लावायचं पूर्ण. हे असं समजा हा, गुडघ्याच्या बरं. बाजूला उंडा, कणिक उंडा. लावायचं, उंडा. हा. आणि हे चिटकून टाकायचं खालून, म्हणजे तेल गेलं तरी पडू नये. रोज एक वेळा तेल कोमट करायचं आणि याच्यामध्ये टाकायचं, बरोबर. धार धरायची. धार धरायची ना, बरोबर. त्याने हळूहळू त्याला आणखी छान फायदा होईल गुडघ्याला. बघू आपण पुढच्या वेळेस पर्यंत किती काय फायदा होते. हो सर. बाकी सध्या व्यायाम वगैरे काही नाही करायची. हलके तुम्हाला खुर्चीवर बसून जेवढं पाय वगैरे हलवता येतील ते करण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्यापैकी हलकं करून दिला पाय, म्हणजे आला होता त्यावेळेस जडपणा वेगळा होता, आताच वेगळं आहे. औषध सुरुवातीला कमी देण्याचा प्रयत्न केला, हा, बरं केलं, हा. खूप कमी दिले हो, तर बरं.